आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईत पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे। उष्णतेची लाट 11 मार्च पर्यंत कायम राहणार आहे। या तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरात कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। ठाणे आणि नवी मुंबईचे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण हवामान कायम राहणार असून कमाल तापमानाचा पारा 36 ते 40 अंशांपर्यंत नोंदवण्यात येईल, तर पुण्यात कमाल तापमान 36 अंशांच्या आसपास नोंदवण्यात येईल। दरम्यान उन्हाळ्यात नेमकी कोणती काळजी घ्यावी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुपारी 12 ते 4 दरम्यान कडक उन्हात जाणं टाळावं। शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवा, मुबलक प्रमाणात पाणी प्या। ORS, लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा ताकासारखी पेय पिऊ शकता। उन्हावेळी घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, स्कार्फ किंवा छत्री वापरा। हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करा। घराबाहेर पडताना स्वतःजवळ पुरेसं पाणी ठेवा। चक्कर येणं, डोकेदुखी, जास्त घाम आल्यास किंवा अशक्तपणा जाणवल्यास सावलीत जा। पाणी प्या आणि विश्रांती घ्या। आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या।